नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एफडी क्वेश्चन या तुमच्या आमच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जनरल नॉलेजचे महत्त्वपूर्ण 10 प्रश्न। चला तर मग कोणत्याही प्रकारचा उशीर न लावता व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओला सुरू करण्याच्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून जी बाजूला बेल आयकॉन दिसत आहे त्यावर प्रेस करा, जेणेकरून येणारे व्हिडिओचे अपडेट सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1, छत्रपती शिवाजी महाराजांनी किती वेळा सुरत लुटले होते? ए 1 वेळा, बी 5 वेळा, सी 3 वेळा, डी 2 वेळा। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की शेअर करा। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर डी 2 वेळा। छत्रपती शिवाजी महाराजांनी 2 वेळा सुरत लुटले होते। प्रश्न क्रमांक 2, छत्रपती शिवाजी महाराज कोणावर जास्त प्रभावित होते? ए बाजी प्रभू, बी दादाजी, सी जिजाई, डी तानाजी। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल की छत्रपती शिवाजी महाराज कोणावर जास्त प्रभावित होते? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सी जिजाई यांच्यावर सर्वात जास्त प्रभावित होते। प्रश्न क्रमांक 3, छत्रपती शिवाजी महाराजांना राजा ही उपाधी कोणी दिली होती? ए जयसिंह, बी औरंगजेब, सी आदिलशाह, डी शाहिस्तेखान। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बी औरंगजेब। महाराजांना राजा ही उपाधी औरंगजेबाने दिली होती। प्रश्न क्रमांक 4, महाराजांना पहाडी चोहा ही संधी कोणी दिली होती? ए सदाशिवराव, बी नारायण, सी औरंगजेब, डी नामदेव। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सी औरंगजेब। औरंगजेब यांनी पहाडी चोहा ही संधी त्यांना दिली होती। प्रश्न क्रमांक 5, शिवाजी महाराज आग्रा दरबारात कधी उपस्थित झाले होते? ए 1670, बी 1665, सी 1677, डी 1666। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर डी 1666। शिवरायांनी शिवाजी महाराजांना आग्रा दरबारात 1666 मध्ये उपस्थित झाले होते। प्रश्न क्रमांक 6, शिवरायांचे नंतर सर्व पदे कोणी सांभाळली होती? ए बाजी प्रभू, सी दादाजी, सी तानाजी, डी संभाजी। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल की शिवरायांच्या नंतर सर्व पदे कोणी सांभाळली होती म्हणून। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर डी संभाजी। संभाजी राजांनी सर्व पदे शिवरायांच्या नंतर सांभाळली होती। प्रश्न क्रमांक 7, छत्रपती शिवाजी महाराजांचे मृत्यू कधी झाले होते? ए 1670, बी 1672, सी 1650, डी 1680। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बी तुम्हाला नक्कीच माहिती असेल की छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कोणत्या साली आणि कोणत्या वर्षी झाला होता? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर डी 1680 या साली त्यांचा मृत्यू झाला होता। प्रश्न क्रमांक 8, संभाजी महाराजांनी कोणाला आश्रय दिला होता? ए मुराद, बी शहाजा, डी शाहिस्ते, डी अकबर। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर डी अकबर। अकबर यांना आश्रय दिला होता। प्रश्न क्रमांक 9, छत्रपती शिवाजी महाराजांची वाढती शक्ती थांबवायला कोणाला पाठवले होते? ए शाहिस्तेखान, बी जयसिंह, सी दादाजी, डी आदिलशाह। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर ए शाहिस्तेखान। महाराजांची वाढती शक्ती थांबवायला शाहिस्तेखानला पाठवले होते। मित्रांनो, हा प्रश्न फक्त तुमच्यासाठी। शिवाजी महाराजांचे अंतिम सैन्य अभियान कोणते होते? ए सुरत अभियान, बी केरळ अभियान, सी पणजी अभियान, डी कर्नाटक अभियान। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की शेअर करा। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये हा क्वेश्चन तुम्ही कमेंट करा। आणि मित्रांनो, आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की शेअर करा। मित्रांनो, 10 प्रश्नांपैकी तुमचे प्रश्न किती बरोबर आले हे सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की शेअर करा। मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।